अरे राज कुठं राज करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. अरे आम्ही त्या कुत्र्याचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. अरे पळून गेलेल्या कुत्र्याचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. अरे तडीपार कुत्र्याचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. नीम का पत्ता कड़वा है, तड़ीपार बड़वा है. अरे नीम का पत्ता कड़वा है, तड़ीपार बड़वा है. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे डाकू लुटारू केंद्रात बसलेला सत्तेचा माज असलेला तडीपार गुंड आम्ही त्यानं अश्लील भाषेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हे केलेलं आहे. त्यानं आपलं काय म्हणते त्याला विटंबना केलेली आहे. तरी त्याला आमच्या युवकाच्या वतीनं एकच सांगणं आहे की तू महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी जो वक्तव्य केलेलं आहे ते वापस घे, नाहीतर मग आम्ही युवक असं करत की आतंकवादी बनू आणि सगळ्यांना गोळ्या घालून टाकू. ही तर आमचा रोष आहे या युवकांचा. ही किती दिवस चालणार आहे अन्याय अत्याचार? बाबासाहेब का तुमच्या डोळ्यात चालतात का? एवढं बाबासाहेबांनी केलेलं आहे सगळ्यांसाठी. भारत देशाची माफी तर मागितलीच पाहिजे. तर जेवढं बी तू बोललाच नाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी ती नाक रगडून जरी माफी मागितली तरी ती कमी आहे भारतवासियांसाठी. आणि एवढंच माझं सांगणं आहे की अशा वाचाळवीरांना फोडून काढलं पाहिजे. ज्या संसद भवनामध्ये बसतो ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पवित्र स्थान आहे आणि त्या पवित्र स्थानामधूनच तू असले आरवाच्य बोलला आहेस. तू जर आमच्यासारखे माते फिरू जर असते तर तुझा जीव घेतला असता. की कोण का असं ना मग मोदी असो शाह असो त्यांना गोळ्या घालून मारलं असतं. आमच्यासारख्या युवकांचे माथे भडकाऊ करू नका तुम्ही. जोपर्यंत आम्ही शांत आहोत तोपर्यंत शांत आहोत. नाहीतर आम्हाला बंदुकीची परमिशन द्या, मला स्वतःला 1-2 लाख गोळ्या द्या. या भारत देशातला जातीवाद संपवून टाकतो. नाही जर संपवला तर माझं नाव नोंद करून घ्या. एवढं बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. तडीपार गृहमंत्री अमित शाह यांनी जे 3-4 दिवसापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात जे अवमानकारक शब्द वापरलेले आहेत त्याबद्दल आम्ही हे गोळेमार आंदोलन करत आहात. आणि अमित शहाला सांगू इच्छितो की बाबा तू गृहमंत्री ज्या पदावर बसलेला आहे हे बहुत उद्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामार्फत निर्माण झालेलं आहे. तुला अक्कल नाही का एवढ्या मोठ्या पदावर बसणाऱ्या? जर माणसाला अक्कल नसेल काय बोलावं काय नाही बोलावं ते तर आमची शासनाला
अशी विनंती आहे की जो माणूस या पदावर बसायच्या लायकीचा नाही त्या माणसाचा राजीनामा घेण्यात यावा आणि अमित शहा यांनी संपूर्ण भारताची माफी मागावी. तडीपार अमित शहा आणि वाचाळवीर ह्या 2 पदव्या आम्ही त्याला बहाल करत आहोत आणि याच्यानंतर अख्ख्या भारतामध्ये अमित शहा असेल, पंतप्रधान असेल, अगर इतर कुठलाही मंत्री असेल यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात एकही शब्द बोललेला खपवून घेतला जाणार नाही याची सरकारने नोंद घ्यावी आणि तातडीनं अमित शहाला त्या खुर्चीवरून पायउतार करण्यात यावं.